नमस्कार, रामराम, श्री स्वामी समर्थ। आज आपण कमी बोलण्याचे 10 फायदे या विषयावर बोलणार आहोत। तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुम्ही जास्त बोलता आणि तुमचे शब्द ऐकले जात नाहीत? तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुमच्या शब्दांमुळे तुम्हाला त्रास झाला आहे? असे असल्यास तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात। या व्हिडिओमध्ये आपण कमी बोलण्याचे अनेक फायदे शिकू आणि ते आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो हे जाणून घेऊ। तयार आहात का शांततेचा आणि आत्मविश्वासाचा मार्ग स्वीकारण्यासाठी? तर मग चला सुरू करूया। 1. अधिक चांगल्या प्रकारे ऐकणे। जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपल्याला इतरांना अधिक चांगल्या प्रकारे ऐकण्यास वेळ मिळतो। आपण शांत राहून इतरांच्या शब्दांवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि त्यांच्या भावना आणि दृष्टिकोनाला समजू शकतो। 2. विचारांना क्रम देणे। बोलण्यापूर्वी विचार करण्यास वेळ मिळाल्याने आपण आपले विचार अधिक चांगल्या प्रकारे क्रमवारी लावू शकतो आणि स्पष्टपणे आणि संक्षिप्तपणे बोलू शकतो। 3. विश्वास निर्माण करणे। कमी बोलणारे लोक अनेकदा अधिक बुद्धिमान आणि विश्वासार्ह मानले जातात। ते विचारपूर्वक बोलतात आणि त्यांचे शब्द निवडतात, ज्यामुळे ते अधिक प्रामाणिक आणि विश्वासार्ह दिसतात। 4. संघर्ष कमी करणे। कमी बोलणे आपल्याला वादविवाद आणि संघर्ष टाळण्यास मदत करू शकते। जर आपण नेहमी बोलत असाल तर आपण इतरांना अडथळा आणू शकता आणि ते नाराज करू शकता। 5. रहस्य निर्माण करणे। थोडं बोलणं आपल्याला थोडं रहस्यमय बनवू शकतं। लोक काय विचार करतात याबद्दल उत्सुक असतात आणि त्यामुळे ते आपल्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतात। 6. शब्दांना मूल्य देणे। जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपण बोलत असलेल्या शब्दांना अधिक महत्त्व मिळते। लोक आपल्याकडे अधिक लक्ष देतात आणि आपण जे काही म्हणतो ते गांभीर्याने घेतात। 7. आत्मविश्वास वाढवणे। कमी बोलणे आपल्याला अधिक आत्मविश्वासू बनवू शकते। जेव्हा आपल्याला माहित असते की आपण काय बोलत आहोत तेव्हा आपण ते अधिक आत्मविश्वासाने बोलू शकतो। 8. तणाव कमी करणे। कमी बोलणे आपल्याला तणाव कमी करण्यास मदत करू शकते। जर आपण नेहमी बोलत असाल तर आपण स्वतःला आणि इतरांना भारावून टाकू शकतो। 9. अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करणे। कमी बोलणे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते। जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण आपल्या विचारांवर आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो। 10. आंतरिक शांतता अनुभवणे। कमी बोलणे आपल्याला आंतरिक शांतता अनुभवण्यास मदत करू शकते। जेव्हा आपण आपले मन शांत ठेवतो तेव्हा आपण अधिक शांत आणि समाधानी बनू शकतो। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कमी बोलणे हा सर्वांसाठी योग्य दृष्टिकोन नाही। काही परिस्थितींमध्ये आपल्याला आपले विचार आणि कल्पना स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी अधिक बोलण्याची आवश्यकता असू शकते। तथापि जर तुम्ही जास्त बोलणारे असाल तर कमी बोलण्याचे सराव करण्याचे फायदे तुम्हाला मिळू शकतात। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल। धन्यवाद।